समोर आले निसर्गाचं प्रचंड नुकसान केलं, त्यामुळे आता कर्माची फळं भोगा, शेतकऱ्यांना उद्देशून हे वक्तव्य. खरं तर पाशा पटेल यांच्यासारख्या नेत्यांना अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत आश्चर्यजनक आहे. कारण मी स्वतः आणि पाशा पटेल हे शरद जोशींच्या विद्यापीठातले विद्यार्थी आहोत. शेतकरी चळवळीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी स्वतःचीच 25 वर्षापूर्वीची भाषणं आठवून बघावीत आणि मग ते बरोबर का हे बरोबर एकदा आतल्या आवाजाला विचारावं. त्यांचा आतला आवाज त्यांना साथ देत नाही, म्हणून तर ते आकांडतांडव करायला लागलेले आहेत. शरद जोशींनी काय शिकवलं पाशा पटेलना, त्यांनी जरा उजळणी करून बघावं. शरद जोशी सांगायचे की शेतकऱ्याला कुणाच्या दयेची गरज नाही, कुणाच्या भिकेची गरज नाही, पण शेतकऱ्यांना दारिद्र्यात खितपत राहावं म्हणून शेतकऱ्याच्या उरावर सरकार बसलेलं आहे, ते उठलं पाहिजे. शेतकरी समर्थ आहे स्वतःचे प्रश्न सोडवायला. आज स्थिती काय आहे? आज शेतकऱ्याला चारी बाजूनं बंदिस्त करून ठेवलेलं आहे. बाजारपेठ शेतकऱ्याच्या मर्जीवर नाही चालत, तर सरकारच्या इशाऱ्यावर चालते. जेव्हा भाव वाढतात तेव्हा सरकार निर्यातीवर बंदी घालतं, आयात करतं, निर्यात शुल्क वाढवतं आणि अशा प्रकारच्या माकड चेष्टा करून शेतकऱ्याला बाजारातला भाव मिळून देत नाही. आणि जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, भाव पडतात, तेव्हा सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतं आणि त्यामुळं अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची क्षमता शेतकऱ्यांच्यामध्ये राहत नाही. आणि म्हणून शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करण्याचा हकदार आहे. एवढी साधी गोष्ट जर पाशा पटेलांना कळत नसेल तर त्यांनी, मला असं वाटतं की शेतकरी चळवळीमध्ये जे दिवस घालवले ते वाया घालवले. आता पाशा पटेल यांच्यातला शेतकरी संपला असं वाटतं? त्यांच्यामधला कार्यकर्ता जो होता त्या कार्यकर्त्यालाच त्यांनी विचारावं की भूमिका आपली कुठली बरोबर आहे. कृषी मूल्य आयोगाचे राज्याचे ते प्रमुख आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपणच केलेलं वक्तव्य योग्य आहे का नाही. वैश्विक तापमानवाढीमुळे संकट आलंय काय, तर 100% आलेलं आहे. पण वैश्विक तापमानवाढीला शेतकरी जबाबदार आहे का, तर अजिबात नाही. निसर्गाचे लचके ज्यांनी तोडले ते नामानिराळे झाले. मग निसर्गाचा कोप एकट्या शेतकऱ्यानंच का सहन करावा, एवढी साधी गोष्ट आहे. समाज म्हणून सगळ्यांची जबाबदारी आहे आणि समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकारनं नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते भरून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. असं म्हणतात की गणेशोत्सवात कोणीही खोडा घालू नये, हिंदू सणात खोडा घालणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज निपात करायचे, अशा प्रकारचा एक इशारा दिला त्यांनी. ते काही इशारा देऊत, त्यांची काही जबाबदारी आहे का नाही. मुळामध्ये जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा 2 महिन्यापूर्वी दिलेला होता. 2 महिने काय झोपा काढल्या काय? तोपर्यंत कधी चर्चेचं किंवा चर्चेतून संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला नाही. आणि आता अशी टोकाची भाषा योग्य नाही. जे आता आपण दप्तर दिरंगाई कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रकल्प आहे. आणि त्यामुळं हा एकूणच प्रकल्प संशयास्पद आहे आणि याची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्याची एक श्वेतपत्रिका निघाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. नांदेड जिल्ह्यात उद्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. हो, गेल्या आठवड्यामध्ये जो प्रचंड मोठा पाऊस पडला त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. विशेषतः मुखेड तालुक्यामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जनावरं आणि माणसांचाही मृत्यू झालेला आहे. खरं तर केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून याकडे लक्ष देऊन चालणार नाही, तर मानवनिर्मित हे संकट आहे. आणि विशेषतः जलसंपदा विभाग आणि त्या विभागाचे कर्मचारी, अधिकारी, त्याचबरोबर जलसंपदा मंत्र्यांना सुद्धा मी याला जबाबदार धरेन. आणि त्यामुळेच 8 लोकांचा विनाकारण बळी गेलेला आहे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. तेव्हा एवढं सारं असून सुद्धा आज ज्या पद्धतीनं या एकूणच प्रकाराकडे दुर्लक्ष केलं जात आहे ते अत्यंत संतापजनक आहे.
आणि म्हणूनच आम्ही गप्प बसणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीनं आवाज उठवून जे वर्षानुवर्ष प्रकल्पग्रस्त म्हणून हेलपाटे घालत राहिली, सरकारकडे भीक मागत राहिली, त्यांना न्याय मिळाला नाही आणि शेवटी त्यांना समाधी घ्यावी लागली, याचा जाब सरकारला विचारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. जी भाषणाची भाषा केली, जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तर जर धोरण चुकत असेल तर त्यांच्यावर आम्ही टीका करणारच, कोणी काही म्हणून देत, आणि परिणामाची चिंता न करता आम्ही टीका करत असतो. आणि नितेश राणेंचं दुसरं एक वक्तव्य समोर आलंय, वराह जयंतीवरून जर कोणाला मिरच्या लागली असतील तर चांगली गोष्ट. मी शेतकऱ्याचा नेता आहे, शेतकऱ्यांच्या संबंधी प्रश्न विचारा. नांदेड जिल्ह्यात 7,12,000 एकर नुकसान झाले. मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय पीक विमा याच्यात काही बदल झाले, त्याच्यामुळे काय नुकसान होऊ शकतं शेतकऱ्यांचं? मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. एक तर ट्रिगर बदलल्यामुळं शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे. 40% शेतकऱ्यांनी पीक विमा कडे पाठ फिरवलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नसेल, कारण आता जे काही पीक विम्याचं धोरण आहे हे शेतकऱ्यांच्यासाठी नव्हे तर पीक विमा कंपन्यांच्यासाठी बनवल्यासारखं दिसतं. आणि विम्याच्या नावाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीतला पैसा लुटणं यासाठीच हे पीक विम्याचं धोरण आहे. अशा परिस्थितीमध्ये पीक विम्यावर विसंबून न राहता सरकारनं आणि विशेषतः महायुतीच्या तिन्ही घटक पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनानुसार, त्या जाहीरनाम्यानुसार शेतकऱ्याचा सातबारा आत्ता नाही करणार तर कधी करणार? कारण आता एका बाजूला भाव पडल्यामुळे शेतकरी संकटात आहे आणि दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेला आहे. अशा वेळी तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार नाही तर कधी करणार आहात? दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. तेव्हा सरकारनं शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणं हाच याच्यावर एकमेव उपाय आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. रोज झालेत आणि गावकऱ्यांचा रोज जो आहे तो कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांच्यावर आहे. पण तुम्हाला वाटतं फक्त कार्यकारी अभियंता केवळ कार्यकारी अभियंता नाही, मी सांगितलं जलसंपदा मंत्र्यांना सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे नैतिक जबाबदारी स्वीकारून. 1 नव्हे 2 नव्हे 8 माणसं दगावलेली आहेत आणि शेकडो जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत आणि त्यामुळं जलसंपदा मंत्र्यांना सुद्धा याची जबाबदारी नाकारता येणार नाही. साहेब, मनोज जरांगे दिवसांनी 29 तारखेला जे आहे ते आंदोलन आहे, मात्र कोर्टाने जे आहे ते परवानगी नाकारली. खरं तर सरकारनं हा प्रश्न अतिशय कौशल्यानं हाताळला पाहिजे. एका बाजूला गणपतीचा सण आहे, उत्सव आहे आणि दुसऱ्या बाजूला न्याय मागण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करतोय, झगडतोय. त्यांनाही न्याय देणं गरजेचं आहे, न्याय मिळाला पाहिजे. आणि ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सरकारच्या चालढकलपणाच्या धोरणामुळे निर्माण झालेली आहे आणि त्यांनीच ती कौशल्याने हाताळून त्याच्यातून मध्यम मार्ग काढला पाहिजे. पण यावर प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीत श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि आता गरीब मराठ्यांना मूर्ख बनवतात. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी स्वतः सगळ्यात आधी लोकसभेमध्ये आवाज उठवलेला माणूस आहे. कारण मराठा समाज हा प्रामुख्यानं शेती व्यवसायावर अवलंबून असणारा समाज आहे आणि शेतीच तोट्यात असल्यामुळं तो समाज दारिद्र्यात आहे आणि त्यामुळं आरक्षणाचा हकदार आहे या मताचा मी पहिल्यापासून आहे. त्याच्यावर